सो गाईज आम्ही तयार झालेलो आहे. आता आम्ही निघतोय. बघा रेडी झालो आहे आम्ही. मी कशी दिसते हे पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये नक्की. रूमला पण आता टाटा बाय बाय नवऱ्या. सो आता आम्ही निघलो आहे ओंकारेश्वरला जायला. आता सकाळ सकाळी फ्रेश होऊन आता थोडंफार काहीतरी नाश्ता करतोय. सो आता इथे आलेलो आहे आम्ही. बघताय तुम्ही रोडच्या इथे खूप भूक पण लागलेली आहे. काही नाश्ता नाही केलेला आहे, काही चहा नाही पिलेला आहे. सो आता इथे आलो. हा आहे आमचा नाश्ता. गरम गरम चहा येतोय मस्तपैकी. गरम गरम पोहे इथे थोडे वेगळे आहेत पण टेस्ट छान आहे. सो आपण 3.5 तासानंतर उज्जैनवरून ओंकारेश्वरला पोचलोय. मंदिरातली एंट्री आहे. पुढे अजून बरंच काय बघा तुम्ही. भारी ना ओंकारेश्वर. मला पण तेच लय आवडलं. बोल रहे हैं कुछ भी नहीं करवाएंगे आपसे, कुछ भी नहीं. आपको धक्का और मार देंगे बदतमीजी करके. बिल्कुल बहुत गलत काम कर रहे हैं. एक सेकंड आपको देख रहे हैं, औरतों को भी ऐसे ऐसे धक्का मार तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? सुखानं दर्शन मिळावं बस. 1.5 तास झाला समजा लाईन फक्त, तरी आपलं दर्शन लवकर झालं.
लागली आहे मला, तर आम्ही आता इथे खायला आलेलो आहे. हॉटेल आहे, खूप छान आहे. बघू आता टेस्ट वगैरे कशी आहे. गोवर्धन रेस्टॉरंट म्हणून आहे. तर गाईज आमचं मंदिरातलं दर्शन खूप छान झालं आणि पुढचा व्लॉग काही करता आलेला नाही आहे. सो आम्ही आता डायरेक्ट फ्रेश वगैरे होऊन निघलो आणि आता पनवेलला बॅक टू होम.